क्लासिक क्लब संस्थापक आदरणीय राजेजी पाटील साहेब म्हणजे नानांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब दिला जातोय. मरीश विश्वकर्मा यांना अफलातून बॅटिंग, सुंदर बॉलिंग आणि ऑलराऊंड परफॉर्मन्सच्या बळावरती हा मॅन ऑफ द मॅचचा खिताब मनीषला दिला जातोय. धन्यवाद नाना, आपल्या मनापासून आभार. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. ग्रीष्मा पाटील पोटे मॅडम, आपले सुद्धा मनापासून आभार. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL पर्व 8 आणि 8व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जातोय सरळ यशवंतनगरच्या मैदानावरती, ज्या ठिकाणी 2 पराभूत संघांमधील मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. बिग बॅश पद्धतीची ही स्पर्धा, बिग बॅश पद्धतीचे सामने. 2 विजयी संघांमधील मॅच मध्ये बाजी मारून क्वालिफाय होणारा पहिला संघ सायबा आणि त्यानंतर आता दुसरा क्वालिफाय होणारा संघ कोणता, A2 कोण आहे ते आपण बघणार आहोत. लेट्स प्ले. पहिला गोलंदाज हेमंत गाडीगावकर. या वेळेला काय घडलंय, रिव्हर्स खेळायचं होतं आणि चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जरूर, पण आता 2 पंच चर्चा करणार आहेत. बघा, एक क्रुशियल मोमेंट आहे. हे 2 संघ एकमेकांसमोर खेळत असताना या मॅचचं महत्व त्यांना माहित आहे आणि या मॅचचं गांभीर्य लक्षात घेत असता पंचांनी 3ऱ्या पंचाने रेफर केलाय. लेट्स सी कशा पद्धतीने हा चेंडू आलाय, कशा पद्धतीने हाताला, पायाला, दगडाला कुठे घाय लागलाय ते बघितलं जाणार आहे. बघूयात आमची तिसरी टीम. मामा बनने बोले. वरून आहे आणि तो वरून फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि मला वाटतं या संघामध्ये ॲज अ बॉलर म्हणून त्याची वर्णी मॅन ऑफ द सिरीज साठी जी सायकल देण्यात आली आहे ते आदरणीय फन गॅलेक्सीचे ओनर शाहरुखभाई अन्सारी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. शारिकभाई अंसारी यांचे या ठिकाणी आगमन झाले. मी विनंती करेन शारिकभाई आपण व्यासपीठावरती या. शारिकभाई आप आइए, आपका इस्तकबाल है इस प्रतियोगिता की जानिब से. आपसे निवेदन है कृपया करके आप मंच पर आकर आसन ग्रहण करें. वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीजन 8 में और उनके साथ कासिम भाई भी आ चुके हैं. सो कासिम भाई, आपसे भी निवेदन है कृपया करके आप भी मंच पर पधारें और आसन ग्रहण करें. दोनों का भी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि स्वागत चौकाराने 4 धाबा येत आहेत. मागील वर्षाच्या अगोदर जर तुम्ही जाल तर वैभव पाटीलची फलंदाजी बघण्यासारखी होती. ज्या वेळेला त्याने ते V शेप मध्ये केलेले फटके, कव्हर ड्राईव्हचा फटका, स्क्वॅर कट केलेले फटके पाहण्यासारखे होते. आज पुन्हा एकदा त्याच फटक्यांची अपेक्षा. चेंडू वेगाने मागे निघून चला, थर्ड मार क्लिअर, चेंडू सुई मारे का पार, चौकार. मामा बनने बोल. चौकार आलाय वैभव पाटीलच्या बॅटमधून. हेतवेग 24 चा संघ म्हणजे रणजितदादा पाटील त्यांच्या समोर खेळणारा संघ विनेट फायबर, राहुलदादा ठाकूर,
त्यांचा संघ आणि या दोन संघांमध्ये आता जी काही भिडण चालू आहे प्रेक्षकांच्या माहितीसाठी डू ऑर डाय. इथून जिंकणं गरजेचं जर का नेक्स्ट लेवलमध्ये जायचं किंवा तुम्हाला इथून क्वालिफायच्या रेसमध्ये स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवायचं आहे आणि त्यासाठीचा संघर्ष मैदानात चालू आहे. विशाल पाटील मगाशी सुद्धा म्हटलं होतं या खेळाडूने मागील 2 वर्षामध्ये फिटनेसवरती केलेले जे काम आहे ते काम त्यांना अंडरआर्मच्या म्हणा किंवा ओव्हरआर्मच्या कोणत्याही फॉर्मॅटमध्ये खेळण्याचं बळ देतं. रोज सकाळी 7 वाजता म्हाडाच्या मैदानावरती प्रॅक्टिस करण्यासाठी हा खेळाडू येतो आणि आता यावेळेला बरोबर म्हाडाच्या दिशेने चेंडूला मारलंय. फलंदाज बाद. I love you all. खाली ट्रॉफी के मयूर अब्दुल अंकल चिखलकर. अब्दुल अंकल चिखलकर म्हटलं की आम्हाला पहिलं वर्ष आठवतं. वसई विरार प्रीमियर लीग VPL मनोलपाड्यामध्ये झाले होते आणि त्याचे मुख्य आयोजक दिलीप शर्मा, अमान स्पोर्ट्सचे ओनर अब्दुल अंकल चिखलकर, शैलेश करावडे ही टीम होती. खूप चांगली संकल्पना. त्या संकल्पनेला एक वेगळी दिशा दिली वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटला आणि त्यामुळेच आज या स्पर्धेचं 8वं पर्व आपण बघतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. चांगली फिल्डिंग ऑन साईडला. मनीष शिंदेकर साठी चौकारासाठी 100 रुपये सॅम डिकोस्टा यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत प्रत्येक चौकाराला आणि ते पैसे जमा आहेत. बघा या स्पर्धेचा आता हा नियम सुद्धा आहे. ज्यांना कुणाला पैसे लावायचे त्यांनी पहिले जमा करायचे आणि त्यामुळे चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊयात. प्रणय म्हात्रे. यावेळेला स्क्वॅकेट करायचा होता. मनीष शिंदेकरच्या बॅट मध्ये नेतोय. दंजराती घडघडाती प्रहार. चेंडू सुई मारे का पार. चौकात. आल्यानंतर 100 रुपयाची ती बोली हिट झाली असं म्हणता येईल. रनआउटची संधी पण तितक्या वेगाने चेंडू आलेला नाहीये. प्रणय म्हात्रे या फॉर्मॅटसाठी का बेस्ट आहे त्याने दाखवलं होतं लंबोदर चषकामध्ये. सर्कल फॉर्मॅट खेळत असताना JKCC साठी खेळलेला त्याचा तो खेळ. समोर डाऊन दी ग्राउंड ट्रेडमार्क स्ट्रोक बाय वाय पाटील. चौकार. पायाला हवा देत असताना चेंडू निघून गेला. चेंडू मागे गेला. या वेळेला थर्ड मॅन. आता उलटा पुलटा. चौकार. थँक्यू डीजे. यावेळेला कडा घेतली बॅटची. आतली कडा घेऊन चेंडू मागे गेला. नयन यांच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. धावपल करती धाबा जर आपण बघितल्या. शेवटचा बॉल. ड्राईव्ह केलं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. फेकी सुद्धा वेगाने. डायरेक्ट हिट. कम फिट. फलंदाज बाद नाही. गंभीरला डाऊट आहे म्हटल्यानंतर बघावं तर लागणार आहे. लेट्स सी. बघूयात फलंदाज बाद आहे की नाही. पण ज्या पद्धतीने फिल्डिंग केली आणि फेकी केली बिलकुल पॅरलल आणि यष्ट्यांवरती जाणारा हा चेंडू. आता त्याच्या मागे दुसरी सुद्धा कहाणी आहे. बघूयात नक्की काय झालंय. आमचे तिसरे पंच नव्हे तर वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांची एक खासियत आहे. दूध का दूध पानी का पानी सीधा स्क्रीन पर. आणि या स्क्रीनवरती आपल्याला मेगा स्क्रीनवरती दिसणार आहे फलंदाज बाद होता की नाही. पाटील नेटवर्कची आमची डिजिटल टीम टेक्निकल टीम या रनआउटला या स्क्रीनवरती दाखवणार आहे. बघा मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल जी मैदानाबाहेर आपण प्रॅक्टिस करत आहात तिथे प्रॅक्टिस अलाव नाहीये. स्पर्धा सुरू होण्या अगोदरच मी सांगितलेलं होतं. पुन्हा एकदा विनंती करतोय प्रॅक्टिस कुणी बाहेर करू नका. बाजूला लेदरचे नेट आहेत
तिथे लेदरची एक मेन विकेट आहे आणि तिथे तिथे ग्रासला डिझाईन केलेलं आहे. तुम्ही प्रॅक्टिस केलंय तर तिथे कदाचित ती डिझाईन बिघडू शकते आणि त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे आपण कुणीही प्रॅक्टिस करू नका जिथे ग्रास आहे किंवा मैदानावरती. डायरेक्ट हिट, काम फिट, फलंदाज बाद. क्रिकेटला लेट सुरुवात केली आहे. यावर्षी पाऊस ज्या पद्धतीने आला होता किंवा जितका वेळ राहिला त्याला बघता सगळ्यांची प्रॅक्टिस सुद्धा पुरेशी चालू झालेली नाहीये. आता हळूहळू तो हंगाम सुरू झालाय तरी सुद्धा आमच्या मयूरला पाणी आठवत आहे. प्रथम समोर वैभव. ओ यावेळेला बाहेरचा चेंडू शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला बॅटमॅन केली त्यावेळेला चेंडूची गती काहीशी कमी झाली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी प्रथमने केली होती. मागील वर्षी प्रथमचा खेळ अष्टविनायक विरासाठी आपण बघितला होता. खूप चांगला खेळ केले होते. यावेळेला मला वाटतं प्ले बॉयचा पार्ट आहे आणि हा निर्धाव आल्यानंतर एक आशेचा किरण दिसू लागलाय. 25 अडवण्याचा प्रयत्न. ओ दोघांनी झोकून दिलं. खूप सारा वेळ होता पण वेळेचा फायदा नाही उचलता आला. चेंडू गेला सीमारेखा पार. VPL चौकार. क्रिकेट क्षेत्रात त्याची हो छाप. रंजन पाटील हा एक खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू क्षेत्ररक्षक आहे. बघा पडद्यावरती हात टाकू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे पडदा खाली जातोय आणि तो पडदा आम्हाला 2 दिवस तसाच ठेवायचा आहे. स्क्रीनच्या समोर जे कोणी आहेत मित्र तुम्हाला या अगोदर सुद्धा आम्ही सूचना दिलेली आहे. तुम्ही तिथून प्लीज बाजूला व्हा. ओ लेटकट वरूनने चेंडूला अडवलं आणि चांगली फिल्डिंग. टाळ्या वाजतायत. कमी वयामध्ये मोठा फॅन बेस निर्माण केला या खेळाडूने. JCC मध्ये कमी वयात खेळण्याचा मान मिळाला. VPL मध्ये कमी वयात खेळण्याचा मान, कमी वयात लिलावामध्ये येण्याचा मान, अजून अनेक अशी किताबं त्याला आपल्या नावे करायची आहेत. जसं वैभव सूर्यवंशी बॅटिंगने करतोय तसं मला वाटतं अंडरआर्म मध्ये बॉलिंगने वरून आता फिल्डिंगने सुद्धा वरून. VPL सीझन 8 8व्या पर्वामध्ये अविनाश शर्मा पगा स्ट्राइक एंड वरती. पुन्हा एकदा प्रथम समोर. बघूयात समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. रनआउटची संधी आणि रनआउटची संधी म्हटल्यानंतर आता इथं बॅट कधी ट्रॅक झाली आणि त्यानंतर बॉल कधी लागलाय. पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. बघूयात काय निर्णय येतोय. टीम मीटिंग होतीये त्याचं कारण एकच आहे. संघाचे जे काही कॉम्बिनेशन आहे ते बसवण्यासाठी सातत्याने एकमेकात जवळ येणं, विचारांची देवाणघेवाण करणं, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेसला समजून घेणं, त्याच्यावरती उपाययोजना काढणं, योग्य त्या क्षणाला योग्य त्या फलंदाजाला गोलंदाजाला वापरणं, योग्य त्या स्पॉटवरती योग्य त्या फिल्डरला उभं करणं आणि यासाठी तुमचं कॉम्बिनेशन भरपूर महत्वाचं आहे. आणि ते महत्व जाणत असताना जास्त चर्चा ही प्रत्येक संघामध्ये होताना दिसतेय. VPL 8व्या पर्वामध्ये कधी आली कशी आली कोणाला कळलं नाही. परंतु जशी जशी वर्ष पुढे येत गेली तसं तसा हा विस्तार तशी तशी याची आतुरता सगळ्यांनाच लागते आणि या वर्षीचा उत्साह काहीसा वेगळा होता. फलंदाज बाद अविनाश शर्मा डिपार्ट्स आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज निखिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन मागील वर्षाचा थरार या अगोदरच्या एव्ही मध्ये आपण बघितलात. प्रत्येक आयोजकाने आपण कसे बेस्ट आहोत, आपलं आयोजन कसं बेस्ट होईल, आपल्या आयोजनाला कशी चांगल्या टाळ्यांची दाद मिळेल यासाठी आयोजन केली होती. कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवत असताना केलेली आयोजन त्या सर्व आयोजकांना आपल्याला दाखवली. 29 दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू हलक्या हाताने खेळलेत, स्टिअर करत असताना खेळलेत. एक धाव येते. सिंगलने स्ट्राइक रोटेट. वैभव पाटीलला माहित आहे खेळपट्टीवरती राहणं किती गरजेचं, खेळपट्टीवरती उभं राहिल्याने त्याचे फायदे काय होतात या अगोदर अनेक वेळा त्यांनी दाखवल्यात. आता या वेळेला संयमी खेळी. प्रथम समोर निखिल. ओ निखिलने सुद्धा हलक्या हाताने खेळले. बघा मागील 2 ते 3 चेंडूवरचा खेळ एका क्षणाला असं वाटत होतं की सी टाईपच्या मैदानावरती खेळतोय की काय, कारण सिंगल साठी जात आहेत. करण गवळी आज मॅचला बघण्यासाठी आलेत, खास करून त्यांना सुद्धा खेळायचंय उद्या. षटक संपलं.
तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा धावपलकावरती आहेत त्या टीम हितविक 24 या संघाच्या. फ्लैग से करेंगे सबका स्वागत. थँक्यू. सगळ्यांचं स्वागत आहे. आमच्या मयूरने सुद्धा त्याच्या स्टाईलनं स्वागत केलं. त्याचा स्वॅग वेगळा आहे, आमची भाषा वेगळी आहे, आमची पद्धत वेगळी आहे. हेमंत घाडीगावकर वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी यावेळेला निखिल समोर. हलक्या हाताने खेळले समोरच्या दिशेने आणि फेकीसाठी जात होते. फेकी केल्यानंतर यष्टांच्या मागे मला नयन कालुष्ट दिसले आणि मगाशी रितेश राणे आज विकेट किपरचा काहीसा वेगळाच नजारा त्याने पेश केला. विकेट किपिंगचा नजारा पेश केला. त्या नजाऱ्यामध्ये आपण त्याला बघितलं 3 ते 4 ते 5 मला वाटतं रनआउट त्याच्या नावे आहेत. एक कॅच त्याने घेतलाय आणि असा कारनामा पहिल्या 2 मॅच मध्ये करून दाखवला. अजून खूप साऱ्या मॅचेस त्यांच्या बाकी आहेत आणि मला वाटतं त्या मॅचेस रविवारी बघायला मिळतील. यावेळेला इनसाइड आउट हाय बॅकलिपचा वापर आणि चेंडू सरळ करतो बाउंड्री लाईनची सफर. फलंदाज बाद. मोठी फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये वैभव पाटील मैदानाबाहेर आणि आता नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी मैदानात येत आहेत. प्रसाद गाबड बाबू. प्रसाद गाबड अनेक मॅच विनिंग पारी साहेबासाठी खेळत असताना त्यांनी केलेल्या आहेत. आज अशी संधी आहे ज्या संधीद्वारे त्यांना संपूर्ण वसई तालुक्याच्या क्रिकेट समोर पेश होता येतं. हितविक 24चा पाठ होत असताना त्या संघाला रिप्रेझेंट करत असताना बघूयात हेमंत समोर कशा पद्धतीने बाबू खेळ करतोय. डाऊन दी ग्राउंड खेळायचा होता. चेंडू निघून गेलाय. सुशांत पाटील वेगानं चेंडूवरती आणि जोपर्यंत फेकी करतील तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली जाते. प्रत्येक गोष्टीवरती नजर आहे कारण आमच्या फन गॅलेक्सीचे ओनर शानूबाई या ठिकाणी आलेले ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल देण्यात आली आहे. ओ यावेळेला पायावरचा चेंडू पॅडल स्वीप दिशा दिले बिलकुल बॅकआउट ऑफ द स्क्वेअर. लेग सीमारे का पार. चौकार. अशा मजेशीर किस्से आहेत. व्हीपीएल ओ रिव्हर्स स्वीप वेगवान चेंडू आणि चेंडू सरळ नयनच्या हातामध्ये डॉट बॉल येताना दिसतोय. 4थ्या षटकामध्ये ही मॅच आहे. ओ 1 to go. शेवटचा आणि अंतिम चेंडू हलक्या हाताने खेळलाय. वेगवान चेंडू रनआउटची संधी. फेका फेकी फेका फेकी बॉल पासिंग करत असताना षटक संपले 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आहेत 39 धावा. टीम विभूती हितविक 24. गोलंदाजी मार्ग वरती मिहीर घाग. आता विनेट फायबरच्या कर्णधाराने मिहीरला बोललाय करून दे रे मिहीर. आता मिहीरचा पहिला चेंडू जास्त वेळ होता त्याचा फायदा उचलत असताना चेंडूला पाठवलं. पॉइंट सीमारे का पार. व्हीपीएल चौकार. असा कटचा फटका की त्याच्यावर ते 4 शिवाय जास्त काही धावा लिहिल्या नव्हत्या किंवा कमी लिहिल्या नव्हत्या. चौकार आलाय. नेक्स्ट बॉल मिहीर घाग. ओ फ्लाइट होती आणि ही इतकी चांगली फ्लाइट की त्या फ्लाइट वरती कुठेही उडून जाऊ शकत होता. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल पुन्हा एकदा तयार. निखिल मिहीर समोर
5 षटक. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला सरळ मार्क रॉड्रिक्सच्या हातामध्ये चेंडू जातोय, तिथे एकदा धावून कंप्लीट. सिंगलने स्ट्राइक रोटेट होताना दिसेल. 44 आगे भी 4 आहे. 44 for 4 आणि 4 ओव्हर सुद्धा झाल्यात. प्रसाद गाबड या वेळेला पुन्हा एकदा रनआउटची संधी. मीरच्या हातामध्ये चेंडू, रनआउटची अपील मध्ये तेवढा उत्साह नाही आणि पंच सुद्धा तितक्याच क्विक रिप्लाय करत असताना नॉट आउट. एक विकेटसाठी 500 रुपये आशुतोष डोंगरे यांच्याकडून. हो, यावेळेला हातामध्ये चेंडू आला नाहीये. रनआउटची संधी, मला वाटते मिस. एक धाव धावून कंप्लीट. 46 इथून एखादा चौकार, 51चं टार्गेट. इथून सिंगल, 48चं टार्गेट. धावा तितक्याशा वाईट नाही आहेत. बघूयात नेक्स्ट बॉलवरती काय घडतंय. मिहीर घाग, कर्णधारांनी सांगितलं होतं करून दे रे मिहीर. मिहीरने जवळजवळ करून दिलंय. पहिल्या चौकारानंतर तो चांगला कमबॅक ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रणयच्या हातामध्ये चेंडू आणि एक धाव सुखरूप रीतीने पूर्ण केली आहे. इनिंग संपली पहिली आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 47-47 वरती 4-48 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते विनेट फायबर सायबा या संघासमोर. फलंदाज पाठवा. डगआउट मध्ये सगळ्यांनी बसून घ्यायचंय. याद आ रहा है, क्या याद आ रहा है? सगळ्यांना एकच गोष्ट आठवतीये, व्हेरी सॅड मुमेंट. मे महिन्यामध्ये झालेला हादसा आणि या स्पर्धेतला सर्वात फेवरेट खेळाडू, सर्वांचा पसंतीदा खेळाडू म्हणजे जयेश घरत, मिस्टर VPL. आज त्याच्या विना सर्वजण VPL ला खेळतात आणि सर्वजण मिस सुद्धा करतायत. त्याची ती फटकेबाजी, चारही बाजूने खेळणं, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्याचं असलेलं ते अधिराज्य आणि प्रत्येक चेंडूवरती असलेली जर फटक्यामध्ये असलेली ती अॅक्युरेसी, ही सगळ्यांना भावणारी होती आणि आज तो आपल्यामध्ये नाही. आणि मयूरने त्याचमुळे हे गीत आपल्यासमोर सादर केलं की याद आ रहा है. का नाही याद येणार? विसरण्यासारखं कारणच नाही आहे कोणतं. चला मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. 2 फलंदाज फिल्डिंग लावून घ्या तोपर्यंत. हितविक 24 अंपायर्स. चला आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्या. मित्र, आज थोडीशी घाई आहे कारण आपण 1 ते 1.5 तास विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणाने मागे आहोत आणि त्यामुळे आपल्याला थोडी स्पीड पकडायची आहे. बघा, जो कॅमेरामॅन आहे ऑफ साइडला, जो कॅमेरामॅन आहे त्याच्यावरती बसलेले सगळे प्रेक्षक खाली उतरा. कॅमेरा हलतोय. काशिफभाई अन्सारी फन गॅलेक्सी यांच्याकडून विनेट फायबरच्या संघातील खेळाडूंनी कोणत्याही फलंदाजाने चौकार लगावला तर 200 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. बघा, पुन्हा एकदा विनंती आहे, जे कॅमेराच्या बाजूला प्रेक्षक आहेत आपण थोडंसं अंतर ठेवा जेणेकरून तो कॅमेरा हलणार नाही, त्या स्टँडला धक्का लागणार नाही. आणि सर्वात मोठी बाब, तुमच्या पायाखालून एक वायर गेली आहे. मैदानाच्या चारही बाजूने ती वायर गेली आहे. त्या वायरला फिल्डिंग लावून घ्या. हितविक 24 वैभव पाटील, चला लवकरात लवकर फिल्डिंग लावा. काशिफभाई अन्सारी यांचे पैसे या ठिकाणी जमा आहेत. जेवढे चौकार येतील त्याच्यावरती. हितविक 24 अंपायर्स प्लीज कॉल द्या. हितविक 24 प्लीज आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. टार्गेट 48चं 48 धावांचं. अनिल बेनबन्सी, चला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात.
वैभव पाटील, आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. फलंदाज येऊन खूप सारा वेळ गेला. मी मगाशी सांगितलं त्या बाउंड्रीलाईनच्या चारी बाजूने वायर आहे, त्या वायर पासून लांब राहा. जर का कुठेही हलकीशी वायर कट झाली तरी सुद्धा तुम्हाला इजा होऊ शकते, त्यामुळे आपल्याला ही विनंती करण्यात येते. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्यासाठी अजित सुर्वे, निर्मलचा एक जुना जाणता खेळाडू, आणि त्याच्या समोर प्रणय म्हात्रे, अर्नाळ्यातील सुपरस्टार खेळाडू. प्रणय म्हात्रे म्हटले की 2019 ची खंबाळ्याची स्पर्धा आठवते. 100ली सुभाष गरत, बंटी, पंकज आणि या सर्व खेळाडूंनी खेळत असताना जी फायनल खेळली होती त्या ग्रीन ग्रासी मैदानावरती, आणि त्यावेळेला मॅन ऑफ द सिरीज त्याच्या वडिलांकडून त्यांनी स्वीकारली होती. खूप चांगला क्षण होता, आणि तिथून मात्र प्रणय म्हात्रे खूप चांगला हिट झालाय. अजित सुर्वे निर्मलसाठीच प्रत्येक फॉर्मॅट मधले क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. अभिजित सुर्वे सुद्धा, त्यांचे बंधू, चांगल्या लेवलचं क्रिकेट वसई तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळतं. ओ इनसाइड आउट, व्हाट अ शॉट बाय प्रणय म्हात्रे. पांडा ऑन फायर. आता त्या तारपाच्या तालावरती अनेक जण नाचतील, मग तो तारपा विकेटसाठी असो किंवा चौकारासाठी. असंख्य प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला बघण्यासाठी या यशवंतनगरच्या मैदानावरती आलेले आहेत. स्पॅकॅट चेंडूला अडवण्याचा प्रयत्न निखिलने केला, स्वतःला झोकून दिलं. ऋषी साळुंके त्याने बॅक केलं, आणि त्यानंतर एक धावपलकावरती ऍड होताना दिसतेय. दोन्ही संघाची जर का तुलना करायचं झालं तर टीट फॉर टॅट असे खेळाडू आहेत. एकाच ऑन साइडला खूप मोठा गॅप शोधला, आणि त्यानंतर चेंडूला पाठवलं सीमारेखा पार, चौकार. पुन्हा एकदा चेंडूला गॅप मध्ये पाठवण्याचा प्रयत्न. विशाल पाटील वेगाने चेंडूला फेकलं, बॅक केलं, तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट. सिंगलने धावफलक पुढे जाते. पहिलं षटक मार्गस्थ असताना 13 धावा. पहिलं षटक संपलं, 13 धावा धावफलकावरती. बिनबाद टीम विनेट फायबर सायबा. जे पहिलं षटक 13 धावांचं 48चा पाठलाग करण्यासाठी आलेलं, आणि त्यानंतर आता अविनाश शर्मा पगा शेवटच्या क्षणाला लेट कट केले, चेंडूला पाठवलं गलीमधून. क्षेत्ररक्षक होता तिथे, चेंडूवरती येतील तोपर्यंत मकर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक आले होते आणि त्यांनी चेंडूला अडवलं. एकदा धावून कंप्लीट केली. प्रणय म्हात्रे स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा बघायला मिळतात. ओ बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, फिल्डिंग. ओ क्या बात है, छोटा पॅक आणि मोठा धमाका निखिल पाटील कडून. हे डेडिकेशन हवंय तुम्हाला किंवा तुमच्या संघाला जिंकायचंय. तुम्ही जिंकण्यासाठी इथे आलेला असाल तर तुम्हाला या प्रकारचा खेळ दाखवावा लागणार आहे. मग तो कशामध्ये असो, इन टर्म्स ऑफ बॅटिंग, इन टर्म्स ऑफ फिल्डिंग, इन टर्म्स ऑफ बॉलिंग, तुम्हाला तिन्ही प्रकारात आपला खेळ दाखवावा लागणार आहे. समोरच्या थिने रनआउटची संधी. ओ फेकी जरूर झाली. मनीष शिंदेकरने चेंडूला वेगाने फेकलं पण ती नेकी दिसली नाही. त्या फेकीमध्ये यष्टीच्या जवळून तो चेंडू निघून गेलाय. एक धाव मात्र धावून पूर्ण केली जाते. इनसाइड आउट. ओ पुन्हा एकदा, क्या बात है. मनीष शिंदेकर, मनी भाई मैदानाच्या आतमध्ये आता आपला जलवा दाखवायला लागलाय. मनीचा फॅन बेस खूप मोठा आहे. उजव्या बाजूला आमच्या व्यासपीठाला बघाल तर जी ब्ल्यू आर्मी आहे ती पूर्णपणे मनीषला सपोर्ट करते. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला पुन्हा एकदा
आता मॅगीने आणि प्रणयने डील केलंय, मारावं तर मनीषकडेच असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. सिंगलने धावफलक पुढे जात आहे, धावून पोहोचलंय 18 वरती. लास्ट बॉल रिव्हर्स, यावेळेला रिव्हर्स झाला, स्विच हिट. चेंडू सरळ गेलाय जयेश गरजच्या बॅनर वरती. फलंदाज प्रणय म्हात्रे, पाठ आठी पाठ. फक्त 18 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज नयन कालुष्टे मैदानाच्या आतमध्ये. अठरा 30 10चा आस्किंग रन रेट. प्रत्येक षटकाकडे धावा बनवायच्या आहेत 10 आणि त्या 10 धावा बनवल्यानंतरच तुम्ही त्या रेस मध्ये जिवंत राहू शकता. गोलंदाजी मार्क वरती निखिल पाटील. निखिल हो, पहिला चेंडू फुलटॉप बॅट वरती घेतला गेला. प्रसाद गावड फिल्डिंग करतायत बघा. ही फिल्डिंग बघितल्यानंतर प्रसाद गावड यांनी जो साहेबामध्ये घेतलेला बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटचा खिताब आठवतो. ज्यावेळेला त्यांच्याकडून ती फिल्डिंग झाली होती, गोळीच्या रफ्ताराने जाणारे चेंडू त्याने ज्या पद्धतीने अडवले होते, आता सुद्धा तोच पवित्रा काहीसा बघायला मिळाला. स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश मिड विकेट, मिड ऑफ, मिड ऑन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जागा बनून कोणालाही संधी नाही. यशच्या जवळून चेंडू यशस्वी फरार. चौकार. चौकाराला नयनच्या बॅट मधून. आता इक्वेशन मध्ये थोडीशी हलकीशी ती घुमाव दिसायला लागल्यात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला गॅप होतो पुन्हा एकदा. स्क्वेअरला क्लिअर करत चेंडू सीमारेखा पार. चौकार. या स्पर्धेमध्ये जिवंत राहता येईल. जर का पराभूत व्हाल तर मात्र या स्पर्धे बाहेर व्हावं लागणार आहे. आणि त्यामुळे जितकी वेळ आहे किंवा जोपर्यंत लढण्यासाठी धावा आहे तोपर्यंत काहीतरी एफर्ट टाकून या मॅच मध्ये परत येण्याचा प्रयत्न हा केला. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडूला खेळल्या, रनआउटची संधी, फलंदाज बाद. नयन कालुष्टे डिपार्ट्स. सुशांत मैदानाच्या दिशेने दाखल. तर सुशांत आलाय पण त्याला शांत बसून चालेल का ते सुद्धा बघावं लागेल. हेमंत घाडीगावकर स्ट्राईक हिंट वरती आहे, पण त्या अगोदर ब्रेक थ्रू मिळालाय रनआउटच्या रूपाने. सर्कल म्हटलं की तुमच्या संपूर्ण विचारानं तुम्हाला बदलावं लागतं. सी फॉर्मॅट मध्ये पडद्यावरून हात काढा, कोणी माना ठेवला असेल तर त्या माना सुद्धा बाजूला काढा. निखिल समोर हेमंत, या दोन यंगस्टर मधील हे मोठं बॅटल कोण जिंकतोय बघूयात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वैभव पाटीलने चेंडूला अडवलं आणि फेकी करण्यामध्ये कमी पडलाय. सिंगल धाव येताना दिसते. आता या सिंगल नंतर शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. सुशांत पाटील
नव्याने आलेला फलंदाज आहे, त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे इथून एखाद्या मोठ्या फटक्याची. हा सामना 13-20 या इक्वेशन मध्ये आहे. ओ हो हो हो, यावेळेला चेंडू मागे. चेंडू मागे जात असताना एक डॉट बॉलची संधी झाली आहे मिस. 22 रुपयाने एक धाव. षटक संपलं तिसरं. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज या ऐकूया डीजेला. चांगला हाताळलं होतं. खूप मोठा बाउन्स बॅक करून दिला होता. 13 नंतर फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. आणि आता चौथं षटक लेटकट. आणि ते लेटकट करत असताना निखिल फ्रेम मध्ये येताना दिसतोय. सिंगल धाव आली आहे. 19 मधल्या किती धावा या षटकामध्ये येत आहेत आणि शेवटच्या षटकासाठी किती धावा ठेवल्या जात आहेत त्यावरती या मॅचचा रिझल्ट निर्भर करणार आहे. कारण जितक्या जास्त धावा शेवटच्या षटकामध्ये राहतील. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडू. प्रसाद गाबड. बाबूने फेकी केली बिलकुल स्टंपच्या जवळ. एक धाव तोपर्यंत धावून कंप्लीट. ओ बॅटची टो एज टॉप एज आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. फलंदाज बाद. तुझ्या माझ्या एवढा प्यार करस काय. आज बाद झालेत आणि अशा वेळेला बाद झालेत की तिथून मॅच हलकीशी फसू शकते. पण हेमंत गाडीगावकर एक असा खेळाडू ज्या या मॅचला पलटवण्याचं किंवा बदलवण्याचं सामर्थ्य ठेवणारा खेळाडू अजून खेळपट्टीवरती आयकॉन खेळपट्टीवरती आहे. आणि त्याला साथ देण्यासाठी मार्क रॉड्रिक्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघा पुन्हा एकदा हितविक 24 संघाला विनंती आहे, आपण वेळ थोडा जास्त घेताय. टायमर तुमच्यासाठी ऑन आहे आणि जर का वेळ संपली आणि तुमची 5 षटकं कंप्लीट नाही झाली तर तुमचा एक खेळाडू हा मैदानाबाहेर घ्यावा लागेल. 17 रन्स 17 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 17. 9 मध्ये खतरा कोणासाठी, कोणाला, कोणाकडून, कशा प्रकारचा. लेट्स सी. मार्क रॉड्रिक्स समोर. अविनाश शर्मा. ओ बॅकफुटर जाऊन खेळलाय. चेंडूला पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार. चौकार. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत होते आणि ती गोलंदाजी केल्यानंतर मार्क रॉड्रिक्स कडून हा जो चौकार लगावलाय त्या चौकाराने थोडंसं वेगळं दडपण. हितविक 24 अंडर प्रेशर. 13 धावांची अजूनही गरज आहे. अविनाश शर्मा एक्सपिरियन्स मोठा आहे. अविनाश म्हटलं की अनुभव थोडा जास्त आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना काय ते पलटवार करतील का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न दोघांच्या मध्ये. बरोबर फिल्डिंग चांगली. फेकी झाली आहे. सिंगल कंप्लीट. आता 6 मध्ये 7 मध्ये 12. 7-12 7-12. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता हा 7-12 या मॅचचा कोणाच्या नावे होणार. विनेट फायबर सायबा की हितविक 24. ओह व्हाट अ शॉट.
बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडू होतो सीमारेखा फार, चौकार. सहा चेंडू 8 धाब्यांची गरज. 6-8. कोण लावणार कोणाची वाट. चला चला फिल्डिंग लावून घ्या. 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा रणजितदादा पाटील. 8वावं लागणार आहे SPL सीझन 3. 6 चेंडू 6 धावांची गरज असताना केलेला तो खेळ आणि त्या खेळाद्वारे दुसऱ्या पर्वाचं विजेतेपद पटकावत असताना केलेली ती धमाल, केलेला तो जल्लोष आणि आईकवीरा नारंगी संघाने जिंकलेलं ते विजेतेपद, या साऱ्या गोष्टी आठवाव्या लागणार आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. 6-8. आता या 6-8च्या इक्वेशन मध्ये रणजितदादा पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी करतात, मार्क रॉड्रिक्स सारखा यंगस्टर त्यांच्यासमोर कशा प्रकारची फलंदाजी करतोय आणि फिल्डर्स कशा पद्धतीने साथ देत आहेत हे बघावं लागणार आहे. 6-8 म्हणजे 2 धावा अंडरआर्म बॉक्सच्या टिपिकल भाषेत म्हणायचं गेलं तर वरती आहेत आणि या 2 धावा वरती असताना त्या कोणासाठी फायदेमंद कोणासाठी चांगल्या पाहूयात. शेवटचा अंतिम षटक रणजितदादा पाटील यांचा पहिला चेंडू मार्क रॉड्रिक्स साठी समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला चांगली फिल्डिंग, चेंडू मागे निघून गेलाय. अविनाश शर्मा पगाने चेंडूला अडवलं. दडपण पूर्णपणे क्षेत्ररक्षकांवरती आहे आणि ते दडपण हातामध्ये दिसून आलं. असं येत असताना पहिला चेंडूवरती 1 धाव. कुछ भी हो सकता है. 5 मध्ये 7 वाचू शकतात. 2चा बासला खूप मोठा असतो. 2चा बासला म्हणजे तुम्हाला चौकार मारावा लागतो आणि तो चौकार मारल्या वेळा तुम्ही तो फासला क्लिअर करत नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला अवांतरित वरती सुद्धा निर्भर राहावं लागतं आणि अशा वेळेला गोलंदाजांकडे ऍडव्हान्टेज असताना काय गोलंदाज हवी ठरतील का या यंगस्टर वरती. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. पॅडल स्वीप ऑन साइडला, खेळ खलास नाही, फक्त चौकार आणि आता मॅच येऊन थांबली आहे. 3 नव्हे 4-3. 4 म्हणजे पार, 3 म्हणजे पिन. बघा भरपूर सारी कामं पिन मारल्यानंतर चांगली होतात असं ऐकलंय. पिन मारणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे आता इथे या मॅच मधल्या वाढत्या दबावाला, त्या वाढत्या फुग्याला पिन कोण मारणार आहे. 4 चेंडूंमध्ये आयकॉन अजूनही खेळपट्टीवरती. हेमंत गाडीगावकर किल्ला लढवतोय परंतु रणजितदादा पाटील अशी अनेक मैदान अंडरआर्म बॉक्स म्हटलं की तुम्हाला एक धाबेसाठी संघर्ष करावा लागतो. 1 धाव वाचवण्यासाठी जी काही मेहनत करावी लागते ती सर्वांना परिचित आहे आणि अशी मेहनत तुम्हाला आता या 3 धाव वाचवण्यासाठी करावी लागणार आहे. बघूयात. नेक्स्ट बॉल. ओ अडवण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फेकी वेगाने. ओ बाल बचे आणि ते वाचत असताना तिथे आता इक्वेशन थोडस पुढे जात असताना 3-2 जिंकणार कोण विनेट फायबर की हितविक 24. विपुल पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. प्लीज वेलकम विपुल. कॉमेंट्री बॉक्स आपण जॉईन करायचं आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आयोजित VPL पर्व 8. इथे धाबा कितीही बनवत संघर्ष प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार. प्रत्येक संघ एकमेकावरती मात करण्यासाठी तयार आहे आणि मात करण्यासाठी तयार असताना त्यांच्या प्रत्येकाचे कौशल्य तितक्याच चांगल्या रीतीने ते सादर होणार आहेत कारण ही स्पर्धा तुम्हाला सर्वांची आहे. वसई तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडूंची आहे आणि ते सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर आता उभे होऊन टाकले आहेत. 3 मध्ये 2. रणजितदादा पाटील समोर मार्क रॉड्रिक्स. ओ हाँ क्या बात है. ओ चेंडू सीमारेखा पार, चौकार आणि अशा प्रकारे हा सामना संपलाय. सामना जिंकलाय विनेट फायबर या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये टीम हितविक 24. चला कर्णधार या टॉस साठी. चला दोन्ही कर्णधार टॉस साठी या. विनेट फायबर आणि हितांश, क्रियांश, अनाया 11. आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल अनिल बेनबन्सी यांचा.
टॉस टॉस केला जातोय सर. टॉस केल्यानंतर लगेच माझा मॅच दिला जाईल. विपुल पाटील यांचं आगमन या ठिकाणी एक चांगला कॉमेंटेटर या ठिकाणी लगेचच त्याचा आवाज सुद्धा या इनिंग नंतर आपल्याला ऐकायला मिळेल. वेलकम विपुल. टॉस झालेला आहे. मला मॅच या ठिकाणी द्यायचा आहे. मिस्टर हेमंत गाडीगावकर स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी आपली मॅन ऑफ द मॅच जर्सी आपली वाट पाहते. आपल्या वसई विरार अंडर बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य तेजस म्हात्रे यांच्या हस्ते हेमंत याला मॅन ऑफ द मॅच जर्सी देऊन पुरस्कारित केला जाईल. चला 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 लवकर फिल्डिंग लावून घ्या. चला जास्त वेळ घेऊ नका. लगेच फिल्डिंगला यायचं आहे. चला भरपूर वेळेचा अभाव आपल्याकडे. हा घ्या बॉल पाहिजे.